गडी पाय ना इकडे तो गडी इकडे पाय ना, त्याला मेंढ्या दिसू राहिल्या. हे मला मेंढ्या दिसू राहिल्या, त्याला रस्ता दिसू राहिला. अशी काही गमत आहे. चला, हे असं काम राहतं बाबा. बघा मेंढ्या मांग. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये. आजचा दिवस सुरू झाला आपला 11 वाजेपासून. आणि आवरून वगैरे रेडी झाला. इकडे देवपूजा झाली रे. मम्मीचा स्वयंपाक झालाय. चला आता जेवण करून घेऊ. पहिले पीठ पूजा, मग कामदूजा. शेपू पालकची भाजी, आज भाकरी आहे मस्त. देवपूजा झाली. तर दिवा पाय ना भाऊ, दिवा बंद होता आला ना. कवर तो आता व्यवस्थितला. सकाळी पाहुणे येऊन गेले, ते गाड्या वगैरे लावून गेले. मी तुम्हाला दाखवत थांबा. ते नेमकं घाई होती त्यांना, त्याच्यामुळे फास्ट मध्ये निघून गेले. मला नेमकं शूट करायला जमलं नाही. दाखवतो तुम्हाला. हे बघ, रात्री 11 वाजता टेबला आले, उतरवून घेतले. इथं फक्त आम्ही 3-4 जण होतो आम्ही. ते मामा ते आलेले तिकडून ते. हे बघ, ही आपली गाडी आहे. हे बघ, ही ते मामा त्यांची गाडी आहे. ही काकाची गाडी आहे. कोण आला रे? हा, अरे तो झाडू घेऊन गेला असेल तिकडं लॉन्सला. लॉन्सवरचा माणूस आला होता, आम्हाला रस्त्याने दिसलंय. झाडू घेऊन चालला होता तो. गेला तो घरी निघून. आता तिकडे लॉन्सला गेला असेल, लॉन्सला. चला बाकी आजच्या जेवणात आहे शेपूची भाजी, काकडी फायबर म्हणून, आणि भाकरी बाजरीची मस्त, सोयाबीन, वाटाणा आहे रात्रीचा, हिरव्या मिरच्या आहे 2. बाकी या तुम्ही जेवायला. त्यानंतर आपण बसलो इकडं. काम नाही काही आज, म्हणून आत्याची मुलगी आली मनीष हक्का. सहज फिरायला आले. काय चाललंय काही नाही. त्यांनाही काही काम नाही, आपल्यालाही काही काम नाही. बसलो आपण रिकामट. पुढं काहीतरी आलेलं आहे, मी तुम्हाला दाखवतो. पाठी लावायची हॉटेलची, त्याच्यासाठी आलेलं आहे. हे काय म्हणतात त्याला, तुम्हीच पाहून घ्या. जाऊ दे. हे बाई काय ते, हे आणलेलं आहे त्यांनी. मी सकाळी जेवण करत होतो तेव्हाच आणलेलं आहे. घरी बसले बसले बघा मेंढ्या पाहिल्या आपण. हे बाई इकडून आलेत. इकडे बी नाही, इकडे बी डबल आहे. गडी पाय ना इकडे तो गडी इकडे पाय ना, त्याला मेंढ्या दिसू राहिल्या. हे मला मेंढ्या दिसू राहिल्या, त्याला रस्ता दिसू राहिला. अशी काही गमत आहे. चला, हे असं काम राहतं बाबा. बघा मेंढ्या मांग. हे बा मित्रांनो, मम्मी काम करू राहिली. त्यानंतर हे बा, इकडून दगड बिगड उचलायची तिथं नेऊन टाकू राहिली. का त्या खिडकीतून मधून गायला काही देता यायला पाहिजे. निवद वगैरे द्यायचं राहिलं तर गायला देता यायला पाहिजे, म्हणून ते सगळं दगड बिगडं लावून जागा करू राहिली तिला यायला. बाकी दुसरं काही नाही. अशी गमत आहे. आणि मी घेतो ते सिमेंट लावलंय त्याला पाणी मारून. बाकी जेवण वगैरे झालंय माझं. आता दुपारचं बी तिकडं चेंबरला पाणी मारून आलो. इकडं पाणी मारून देतो आता खाचाक. एवढं काम राहतं आपलं. चालायचं शेवळ. फुलं बघा, हे मस्त आहे ना. मध्ये गोंडाच फुल आलाय. गोंडाच, हे बघा, हे गोंड्याचं फुल आहे मस्त. इथे एक गोंडा आहे. हे बघा मध्ये मस्त पाण्याने न्हावून निघाले. ते धुवून काढले त्यांना, धुवून. त्यानंतर मित्रांनो, मी बसलेलो होतो निवांत. इथं खुर्ची टाकून लक्ष ठेवायला निवांत बसलेलो होतो. तेवढ्यात आले सर. आणि त्यांनी हे बघा, हे झाडं आणलेले आहेत फुलांचे. हे 6 आहेत. 3, 4, 5, 6. हे 20 झाडं आहेत. 20 झाडं आणले. हे 6 आणल्या आणि 12 कुंड्या आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये उद्या झाडं लावायचे. आणि हे सारखं पतंगवरतीच डोळा राहतो याचा. इकडं पतंग, तिकडं पतंग, कुठं पतंग भेटेल, काय भेटेल, तेवढंच फक्त. बाकी काय नाही. अभ्यास नाही घेणं देणं काहीच नाही. यंदा 10वीला आहे तरी. बघा इथून सनसेट दिसतो का बघू यावर. हे बघा. बस आजसाठी एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल मला कमेंट करून सांगा. आपण अपडेट करू किंवा मग चेंज करू. चेंज तर नाही करता येणार म्हणा, आता जाऊ द्या.
जाऊ द्या, तुम्ही फक्त लाईक शेअर कमेंट करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. एकच वादा, येस सर दादा. धन्यवाद.